जे विद्यार्थी JMFC ची तयारी करत आहेत किंवा जे विद्यार्थी या ठिकाणी 3 वर्षाच्या पात्रतेसाठी आपला फॉर्म भरू शकले नाहीत, अशासाठी एक कोर्टाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहे की कोर्टाची ही जी केस आहे ती या ऍड मध्ये दाखल झालेली आहे। अंतिमता जी गोष्ट व्हायला नको ती झालेली आहे, परंतु या माध्यमातून बरेचशा नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा प्रचंड मोठी संधी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे, कोर्टाचा निर्णय काय आहे, भूमिका केस प्रकरण काय आहे, हे सगळं तुम्हाला पुढचे 8 ते 9 मिनिटांमध्ये मी समजून सांगतो। व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघा, अजिबात काळजी करू नका, सगळं तुम्हाला क्लिअर करून देतो। पहिला मुद्दा बघा, 3 वर्षाची लीगल प्रॅक्टिस रूल आणि ज्युडिशियरी एग्जाम ह्यामध्ये आता काय आहे, भूमिका ट्रस्ट वर्सेस युनियन ऑफ इंडिया ह्या केसच्या आधारावरती 22 मे 2026 ला जे अपडेट आहे ते अपडेट चेक करूयात काय आहे। तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, ही बॅच आहे आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून सुरू झालेली बॅच आहे। अतिशय जबरदस्त अनुभवी शिक्षक आहेत आणि ही बॅच सध्या फक्त 3999 रुपयाला आहे। आणि काय अडचण आली तर खालच्या स्क्रोल पट्टीवरती नंबर आहे, तिथून ही बॅच जॉईन करा। अभ्यासाला भरपूर वेळ मिळणार आहे, त्याच्यामुळे बॅचचा बेनिफिट पण तुम्हाला प्रचंड मोठा होणार आहे। PYQ लेक्चर पिक्चर सगळं काय तुम्हाला यातून प्राप्त होणार आहे, अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही। तर मुद्दा बघा काय आहे, हा विषय काय आहे, कोणासाठी, JMFC सिव्हिल जजचे ॲस्पायरंट आहेत त्यासाठी किंवा फ्रेश लॉ ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे। ॲडव्होकेट आणि लॉ स्टुडंटसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग विद्यार्थ्यांसाठी लॉ झालेले यांच्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। पहिला बघा, आपण पाहतो की या एक्झामसाठी 3 वर्ष वकिलीचा अनुभव आहे हा असावा का, हिथून हा मॅटर सुरू झाला। आता यामध्ये असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत या मॅटरवरती कोर्ट काय निर्णय देत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू राहील। म्हणजे ही 30 एप्रिलला फॉर्म भरायची प्रोसेस थांबली होती, तिथून पुढे ही प्रोसेस आता परत सुरू होईल। जी आपले 21 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत होती 21 मे पर्यंत, तर ती मुदत वाढवली जाईल। का वाढवली जाईल, का तर जे जे अपात्र विद्यार्थी आहेत ते कदाचित पात्र होतील किंवा कदाचित कोर्टाच्या निर्णयापर्यंत तुम्ही प्रक्रियेला वाट बघत थांबा, असं त्यांचं म्हणणं आहे। आता बघा यामध्ये काय आहे, तर यामध्ये असं आहे 22 मे चा निर्णय आहे, 25 मे ला पब्लिश झाला निर्णय की 3 वर्षाची प्रॅक्टिस जी आहे त्यामध्ये भूमिका ट्रस्ट वर्सेस युनियन ऑफ इंडिया यामध्ये असं सांगितलेलं आहे की कोर्टानं 3 वर्ष रूल हा रद्द केलेला नाही, पण फायनल डिसिजन बाकी आहे। ऍप्लिकेंटची डेडलाईनने इंटरिम प्रोटेक्शन पुढील आदेशापर्यंत चालू आहे। म्हणजे कोर्टाचा निर्णय नाही की 3 वर्षाची प्रॅक्टिस बंद झाली किंवा सगळे विद्यार्थी पात्र आहेत असं कोर्ट सध्या म्हणत नाही। फक्त कोर्टाने आता काय सांगितलंय, आमची पुढची जी केसची डेट आहे त्या डेटला जो काय निकाल आहे तो निकाल आम्ही देऊयात की पात्र ठेवायचे का नाही ठेवायचे, पण तोपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे ती डेट आयोगानं बंद करू नये। आता प्रकरण आपण थोडंसं समजून घेऊयात, हे प्रकरण नेमकं काय आहे। तर हे प्रकरण असं आहे बघा की विद्यार्थ्याकडे एक लॉची डिग्री लागते, डिग्री केल्यानंतर त्यानं बार एनरोलमेंट करणं गरजेचं आहे की माझी डिग्री पूर्ण झाली, बारला एनरोलमेंट करणार की मी आता प्रॅक्टिस करणार आहे वगैरे वगैरे, म्हणजे ऍडव्होकेटची नोंद म्हणून स्वतःची करणं आवश्यक आहे। हे नोंद केल्यानंतर 3 वर्ष त्यानं कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर हा विद्यार्थी पात्र होतोय ज्युडिशियरी एग्जामसाठी, हा सिव्हिल जज बनण्यासाठी तो काय झालेला आहे, पात्र झालेला आहे। आता बघा की यामध्ये ही परीक्षेला बसवण्यासाठी 3 वर्षाची लीगल प्रॅक्टिस असावी अशी अट आहे। कोर्ट प्रोसिजर, प्लेडिंग, एव्हिडन्स, आर्ग्युमेंट, ऑर्डर्स याचा प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळतो, म्हणून तुम्ही ज्या पदावर न्यायाधीश म्हणून निवडले जाणार आहे त्याचा ग्राउंड अनुभव म्हणून ह्या गोष्टीची आवश्यकता आहे असं आयोगाचं मत आहे। आता या मतामध्ये घडलं काय बघा की
फ्रेश लॉ ग्रॅज्युएटचे विद्यार्थी आहेत ह्यांच्यासाठी अडचणाची गोष्ट ठरली. म्हणजे LLB पूर्ण झाल्यानंतर ज्युडिशियरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 वर्ष वाट बघावी लागते. त्याच्यामुळे त्याला करिअरचा प्लॅनिंग करणं अवघड व्हायला लागलं. एज लिमिट अटेम्प्ट त्याचे कमी व्हायला लागले का तर एज लिमिट 35च आहे ओपन साठी आणि इकॉनॉमिक बर्डन वगैरे त्याचं वाढत चाललं. म्हणजे फ्रेश लॉ ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी हा ऑप्शन जवळजवळ बंद जमा झाला का तर अभ्यासाच्या फ्लो मध्ये तोपर्यंत अशी एखादी एक्झाम पास होणं पॉसिबल असतं. फ्लोच्या दूर गेलं, कोर्टाच्या प्रॅक्टिस मध्ये गेलं तर हळूहळू ते वातावरणामध्ये तो किती स्पेशलायझेशन आणि किती कॉल ओव्हर सगळा अभ्यास करू शकतो हा पण मुद्दा तयार होतो ना. मग आता बघा कसं आहे की या नियम कशासाठी होता की क्वालिटी ऑफ ज्युडिशरी वाढवणे पण इक्वल अपॉर्च्युनिटी आणि ऍसेसिबिलिटीचं संतुलन महत्वाचं आहे. सगळ्यासाठी समान संधी पाहिजे होती पण ती मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो काय गोष्टी घडल्या की यामध्ये सगळ्यात महत्वाची घटना अशी घडली की पहिल्यांदा 2025 मध्ये रिक्रुटमेंट व्हिज्युअली इम्पेअर्ड इन ज्युडिशियल सर्व्हिसेस. म्हणजे हे तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो मी. सध्या आहे भूमिका ट्रस्ट वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा खटला 2025 चा की यामध्ये मागणी काय आहे ही अट शिथिल करा किंवा ही अट काढून टाका. 3 वर्ष प्रॅक्टिसची अट काढून टाका. की यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे की एकंदरीत स्पेशली जे कॅन्डिडेट अपंग आहेत, डिसेबल आहेत किंवा जे कॅन्डिडेट ऍक्च्युली पात्र आहेत म्हणजे जरी त्यांचं लॉ आहे, लॉ झालं का नाही झालं तो त्या विषय सोडून, परंतु म्हणजे लॉ तर पाहिजेच, प्रॅक्टिस झाली का नाही झाली तो विषय द्या सोडून, पण खरंच जर ते पात्र असतील ना तर तुम्ही त्यांना या 3 वर्षाच्या नावाखाली का अडवताय हा मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे 3 वर्ष वकिलीच्या अनुभवाच्या अटीत रिलॅक्सेशन एक्सेप्शन मिळावे म्हणून ज्युडिशियली सर्व्हिसची एलिजिबिलिटी आहे ती सर्वांसाठी युनिफॉर्म असावी का PWD कॅन्डिडेट साठी रिझनेबल रिलॅक्सेशन द्यावं हा पहिला मुद्दा होता. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांचा दुसरा मुद्दा होता आणि आपल्या भारतीय संविधानानुसार समान संधी ही सगळ्याला मिळाली पाहिजे ह्या विषयामुळे 3 वर्षाची अट पूर्णपणे रद्द नाही पण ऍटलिस्ट रिलॅक्स तरी करा. कुणासाठी? अपंग आणि स्पेशल पात्र विद्यार्थी. पण इथं मोठा प्रश्न तयार होतोय, लॉ पूर्ण झालेल्या स्पेशल पात्र कोण आहे? अपंगत्वाचं ठीक आहे तिथं मान्यता मिळू शकते की अपंगत्व आहे ते दिसते, पण स्पेशल पात्रता ओळखणार कशी? म्हणजे हा पेच प्रसंग कोर्टासमोर उभा राहिलेला आहे की नेमका हा विद्यार्थी हुशार आहे म्हणजे काय. तर आतापर्यंत त्याचे अपडेट असे आहेत बघा. 15 जानेवारी 2026 ला कोर्टने प्रेमा फेसी याचं निरीक्षण केलं आणि ज्युडिशियरी सर्व्हिसची एलिजिबिलिटी आहे शक्यतो युनिफॉर्म म्हणजे सगळ्यासाठी सारखी असावी. हायकोर्ट लॉ युनिव्हर्सिटी नॅशनल लॉ स्कूल कडून सजेशन मागवलं. त्यानुसार 13 मार्च ते 13 एप्रिल 2026 पर्यंत इंटरिम ऑर्डर इश्यू रिक्रुटमेंट ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ऍप्लिकेशन डेडलाईन एक्सटेंड करण्याचे निर्देश दिले आणि हायकोर्ट आणि स्टेट PCS ना निर्देश दिले. म्हणजे थोडक्यात जर आपण पाहायचं झालं तर हे ऍड निघायला इतकं लेट का झालं होतं का तर 13 मार्च ते 13 एप्रिल यांनी या सगळ्याचा अभ्यास केला. अभ्यास करून सांगितले बाबा चला हे या ठिकाणी 3 वर्षाची अट ठेवणं योग्य आहे आणि त्यानुसार ऍड काढू शकता असं सांगितलं. कधी? 13 मार्च ते 13 एप्रिल 2026 च्या मध्ये. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी ऍड पडली. ऍड पडल्यानंतर 30 एप्रिल 2026 ला मॅटर असा झाला की एकंदरीत याच्यावरती केस दाखल केली. म्हणजे अगोदरची जी केस होती ती समोर आली की भूमिका या ठिकाणी भूमिका पिटिशनची आणि ते पिटिशन जे आहे भूमिका पिटिशन त्यामध्ये असं सांगितलं की या अटीचा अर्थ अजून आम्हाला कळला नाही, काय अटीमध्ये अन्यायकारक बंधन आहे हे नको आहे. आणि म्हणून आता 22 मे ला कोर्टाने निर्णय दिला की जोपर्यंत कोर्टाचा पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत जैसे थे सगळ्याला फॉर्म भरू द्या. म्हणजे काय आहे
की कोर्टाचा अंतिम निर्णय म्हणजे आपण पाहतो झालेला नाही की अनुभवाचं काय करायचं, परंतु त्यांची डेडलाईन कोर्टाची आहे, तो तिथपर्यंत वाट बघणं आहे. कोर्टाने अट शिथिल केली तर फ्रेशर सगळे पात्र होतील, अपंगांसाठी एक संधी तयार होईल. ही गोष्ट सत्य आहे आणि शक्यतो निर्णय याच प्रकारे घडावा असं बहुसंख्य जणांचं मत आहे आणि हे इथपर्यंत मुद्दा येऊन थांबलेला आहे. आता बघा, लक्षात घ्या की यामध्ये आपण याचा अर्थ काय काढायचा आहे ऑर्डरचा, की ऍप्लिकेशन डेडलाईन पुढील आदेशापर्यंत एक्सटेंड तर राहील, काही विषय नाही, फॉर्म भरू शकतो आपण. ऍक्टिव्ह रिक्रुटमेंट एक्झाम मध्ये ऍस्पायरंटला ब्रीदिंग टाइम मिळतो, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला वगैरे चांगल्या प्रकारचा वेळ मिळतोय. फ्रेशर ऍडव्हर्टाइज मध्ये कट ऑफ डेट वर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर इश्यू अजून कोर्ट मध्येच आहे. याचा अर्थ 3 वर्ष प्रॅक्टिस रद्द झाली असा नाही. फ्रेशर ग्रॅज्युएशन ऑटोमॅटिकली एलिजिबल झालं असंही नाही. फायनल जजमेंट आलेलं नाही. ऑफिशियल नोटिफिकेशन न तपासता तुम्ही कसाही फॉर्म भरू नका, प्रॉपर इन्फॉर्मेशन टाकूनच फॉर्म भरा. म्हणून सुप्रीम कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत जे पात्र आहेत ते तर पात्रच राहणार आहेत, त्यांनी आपल्या अभ्यासावर फोकस ठेवा. आणि जे पात्र नाहीत त्यांनी मात्र आतापासून थोडं प्रिपरेशन चालू करा. जर अचानक कोर्टाचा आदेश आला तर तुम्हाला एक्झामचं ड्युरेशन कमी मिळेल, आणि जर कोर्टाचा आदेश नाही आला, तुमच्या विरोधात गेला, तर हा अभ्यास जो आहे हा अभ्यास तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी नक्कीच फायद्याचा बेनिफिट ठरेल. आणि या दोन्ही तिन्ही गोष्टी जर तुमच्या पूर्ण होत आहेत तर या बॅच मधून पूर्ण होत आहेत, एवढं मला इथं सांगायचंय आणि या ठिकाणी दाबायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र.